रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, व्हिडिओला नक्की करा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. तर आहे ना, आता बघा, सकाळीच गॅस आला होता. संध्याकाळचा स्वयंपाकाला लागायच्या आधीच आहे ना, म्हणजे मी थोडंसं चहा वगैरे करून पेलो दुकानावरून आल्यावर. आणि नंतर दूध गरम करायला ठेवले तर गॅस संपला. म्हटलं आता चला बरं झालं, स्वयंपाकाला लागायच्या आधीच संपला गॅस. आणि मुळात म्हणजे सकाळी पण वेळेत गॅस आला ना, त्याचेच मी म्हणजे नाही का गॅसवाल्याचे आभार मानते म्हटलं तरी चालेल. कारण आहे ना, 4-5 दिवस गावाला गेलो होतो ना आम्ही, त्यामुळं गॅस बुकिंग करायचं पण विसरून गेले होते. आणि यांना पण मी थँक बोलले सकाळी, कारण त्यांनी मला बुकिंग करायला लक्षात करून दिलं होतं माझ्या, की बाबा गॅस संपला आपला, बुकिंग कर म्हणून. नाहीतर आज ऐन वेळेस काय झालं असतं, कारण सकाळीच गॅस आला आणि नेमकं रात्री स्वयंपाक करायच्या म्हणजे सुरुवात पण नव्हती केली, तेव्हाच गॅस संपला. तर मग मी तेच यांना म्हटलं, "बाबा तुम्हाला बोलते मी, कारण तुम्ही मला आठवण करून दिली म्हणून." तर गॅस संपला होता. म्हटलं चला आता गॅस लावून घेते. दरवेळेस आहे ना मीच गॅस लावते. यांना मी म्हणजे पहिल्यापासून मला सवय लागलेली आहे गॅस लावायची. कारण यांनी आहे ना, पहिलं सुरुवातीला नवीन मी जेव्हा हे केलं ना, तेव्हा त्यांना सांगायची मी गॅस लावायला. पण ते बोलले, "नाही, मी जेव्हा घरी नसणार ना, तेव्हा तुलाच लावायला लागणार आहे. ते तुझं काम आहे, ते तूच करायला पाहिजे." कारण मी घाबरायची गॅस लावायला, माझ्याकडून रेग्युलेटर व्यवस्थित लागतंय की नाही. त्याच्यासाठी ना मी त्यांना सांगायची, पण ते बोलले, "नाही, ते तुझं काम आहे. मी ज्यावेळेस जर घरी नसणार, तर तू कोणाकडून लावून घेणार नाही का गॅस?" त्यासाठी त्यांनी मला पहिल्यापासून आहे ना, गॅस स्वतःनेच लावायला शिकवलंय आणि मी पण लावते मस्त असं. कधी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आपल्या घरातलं काम आहे ना, बायकांनी आपलं आपणच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहून आहे ना, म्हणजे काय होतं, आपण अडचणीत नको यायला म्हणून. त्यासाठी ना मी माझं स्वतःच गॅस लावते. आणि ना गॅस लावायचा होता, तर म्हटलं चला आता पाईप व्यवस्थित करून घेतला. आज काय होत होतं पाईपला काय माहिती, नुसता कडक होत होता आणि एक साईडला फिरत होता. तो व्यवस्थित करून घेतला आणि नंतर रेग्युलेटर मस्त असं लावून घेतलं. परत नंतर आहे ना, रेग्युलेटर पूर्ण लावून झाल्याच्या नंतर ना, मी पहिलं वरती रेग्युलेटरला धरून उचलून बघते वाटला, जेणेकरून आपल्याला कळतं की रेग्युलेटर फिटिंगमध्ये बसले की नाही. व्यवस्थित बसलं होतं. गॅस वगैरे व्यवस्थित लावून घेतला. नंतर मग आहे ना, सगळं बाजूचं गॅसच्या आतलं पण झाडून घेतलं, कारण आता मला आहे ना किचन पण साफ करायचं. म्हटलं आता एक साईडचं जर साफ झालं तर परत काय गॅस खाली म्हणजे बाहेर काढायला नको म्हणून. गॅसच्या सर्व साईडचं झाडून वगैरे घेतलं. नंतर मग भक्तीचे केस धुवायचे होते. आता गावावरून आल्यापासून 4-5 दिवस झाले तिचे केस काही धुतले नव्हते. पूर्ण असे मेसी होऊन गेले होते. ते धुवून दिले तिला. नंतर मग म्हटलं चला आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करून घ्यायला पाहिजे. आता ऐन वेळेस आज काय केलं होतं मी, म्हणजे सकाळी आहे ना, काही ठरूनच ठेवलं नव्हतं काय कालवण करायचं. तर असं असतं माझं, का जर समजा मी आदल्या दिवशी किंवा सकाळी रात्रीचं स्वयंपाकाचं जर ठरवून ठेवलं नाही, तर समोर बरणी भरलेली आहे. अक्काने सांडगे दिले त्याचे कालवण करायचं मस्तपैकी. कारण आहे ना, असं पटकन ऐन वेळेस आहे ना, डोकं चालवायचं म्हटल्यावर थोडं अवघडच आहे. कारण बाकीची पण कामं किंवा इकडचे-तिकडचे हे डोक्यात काही ना काहीतरी असतंच त्यासाठी. मस्त सांडग्याची बरणी काढली, वाटण वगैरे वाटून घेतलं. छान असं आहे ना, जास्त असा कांदा चिरून घेतला आणि मस्त कालवणाला फोडणी दिली. आता ह्याच्यामध्ये ना मी कधी वाटण घालते किंवा कधी नाही घालत, असं म्हणजे जेव्हा लफतफीत करायचं असतं ना, तेव्हा वाटण घालते मी. आणि ऐन वेळेस आहे ना, म्हणजे नुसता रस्सा केला तरी छान लागतो तो. कारण सांडग्याची ना चवच खूप छान लागते म्हणून. मग मस्त असं आहे ना, आपले जे मसाल्याच्या डब्यामध्ये बेसिक रोजचे मसाले आहेत ना, ते घालूनच मस्त असं फोडणीला देऊन घेतलं. आणि लगेच दुसऱ्या साईडला आहे ना, कढई ठेवून दिली. कारण ह्या साईडला मला सुकी भाजी म्हणजे करायची होती. आता ते पण आहे ना, फ्रीजमध्ये मला दिसल्या मिरच्या, म्हणून म्हटलं चला आता तोंडी लावायला तर काहीतरी पाहिजे. कारण आहे ना, अभिला कधी-कधी सांडग्याचं कालवण आहे ना आवडतं, कधी-कधी नाही आवडत. मग त्याने आहे ना, त्याला म्हटलं चला आता तोंडी लावायसाठी ढोबळ्या मिरच्या होत्या लांबड्या, त्याच म्हटलं भरून करूया. आता ह्याच्यामध्ये ना मी मस्त असा कांदा, शेंगदाण्याचं कूट आणि आपले बेसिक मसाले जे मसाल्याच्या डब्यातले आहेत ना, तेच घातलेले. आता ह्याच्यात आहे ना, मला लसूण अद्रकची पेस्ट पण घालायची होती, पण मी नंतर म्हटलं आता जाऊ दे, शॉर्टकटच मारते आज जरा. थोडं आहे ना, कंटाळा पण आला होता. कारण आहे ना, दिवसभराची सगळी कामं करून संध्याकाळचा स्वयंपाक करायचं आणि परत घरातलं सगळं पण आवरायचं आहे ना, त्याच्यामुळं कधी-कधी मला कंटाळा येतो. मग मी कंटाळा आला ना, की असं काहीतरी थोडंफार तरी एखादी गोष्ट शॉर्टकट मारूनच घेते.
नंतर मग मस्त असे ना भरून घेतल्या सर्व मिरच्या आणि मध्ये कट मारून मीठ लावून घेतलं होतं पहिलं. नंतर मग जो मी मसाला तयार केला होता ना तो भरून घेतला त्याच्यात आणि बिलकुल एक थेंबसुद्धा पाणी न घालता आहे ना मी फक्त वाफेवरती वाफ काढून घेतली एक आणि नंतर मग झाकण मारून एक वाफ काढून घेतली आणि नंतर बघितलं तर मग दुसऱ्या साईडनी फक्त आपल्याला 5 मिनिटं वाफ काढून घेतली ना तर पूर्ण मिरच्या मस्त अशा आहे ना शिजून निघतात, कारण त्यांना काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. मस्त शिजवून घेतल्या आणि म्हणजे नंतर परत झाकण नाही मारलं तरी चालतं. पाणी तर अजिबातच घातलं नव्हतं मी. पाणी जर घातलं ना तर त्यांचा तिखटपणा बाहेर येतो आणि तिखट म्हणजे जास्त लागतात. तर बिना पाण्यातच फक्त वाफ काढून आहे ना मी हे केलं होतं. पण नंतर आहे ना खालच्या साईडला जेव्हा शेंगदाण्याचं म्हणजे हे ना शेंगदाण्याचं कूट थोडासा असा करपट म्हणजे लागायला लागला होता. मग एकदम थोडंसं नॉर्मल 2 चमचे पाणी घातलं मी, जेणेकरून ते ना असं लागणार नाही खाली म्हणून. नंतर मग बाजूला ठेवून दिलं आणि लगेच आता रात्रीच्या तर रोजच्या माझ्या भाकरीच असतात, तर भाकरी करून घेतल्या आणि मग आहे ना दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या तयारीला लागले. म्हटलं आता वेळ पण आहे, कारण आहे ना माझ्याकडं भक्ती अभ्यास करत होती वाटतं. मग मी म्हटलं चला आता भाज्या साफ करायच्या आहेत. कारण मी पिशवीतून काढल्यासुद्धा नव्हत्या, जसंच तशी पिशवी ठेवली होती. पहिलं तर आहे ना सकाळच्या डब्याची तयारी करून घेतली. म्हटलं आता भेंडीची भाजी म्हणजे आणली होती ना, ती पहिली स्वच्छ अशी धुवून घेतली, सुकायला ठेवली कपड्यावर. थोडीशी चोळून पण घेतली हाताने, म्हणजे पाणी पटकन सुकल म्हणून. आणि काय केलं तशीच किचन वाट्यावर ठेवून दिली. नंतर पालेभाज्या साफ करायला घेतल्या. आता पालेभाजी जर आहे ना मी तशीच ठेवली ना फ्रीजमध्ये, आता शापूची भाजी मला सकाळी तर काही करायची नव्हती, भेंडीची भाजी करायची होती. पण आहे ना ती जर तशीच ठेवली असती ना फ्रीजमध्ये तर दुसऱ्या दिवशी तिचं साफ करायला पण म्हणजे ना मन लागत नाही, कारण ती ना पाणीच धरलेलं असतं कॅरी बॅगला. किंवा मग आहे ना पालेभाज्या जेव्हा मी आणते ना तेव्हा लगेच साफ करून ठेवते, तसंच ठेवतच नाही अजिबात. जर पाणी सुटलं ना भाजीला की ती साफ पण करायला इच्छा होत नाही आणि तिचं आहे ना पूर्ण म्हणजे अवतारच बदलून जातो त्या भाजीचा. म्हणजे कुठली पण पालेभाजी असू दे मी लगेच साफ करून ठेवते. आणली ना की रात्री किती पण उशीर झाला ना मला, तरी पण मी लगेच साफ करून ठेवते. म्हणजे नंतर पुढच्या वेळेस आहे ना व्यवस्थित आपली घ्यायची फ्रीजमधून कटिंग करायची आणि लगेच फोडणीला देऊन घ्यायची. अशा तयारीत मी काहीतरी भाज्यांच्या असते. तोपर्यंत भेंडीची भाजी पण मस्त अशी आहे ना सुकली होती. भेंडीची भाजी पण मी कट करून ठेवली एका बाउलमध्ये. म्हणजे आता सकाळच्याला काही मला गडबड होणारच नाही अजिबात. नंतर मग आता यांची वाट बघून म्हटलं आता काय करावं, जेवून घ्यावं की काय, पण म्हटलं नको आता त्यांची वाट बघायलाच नको. 11:30 वाजून गेले होते आणि मला पण जाम भूक लागली होती. खरं तर नंतर आहे ना म्हटलं आता जेवणच करून घेते, मग पुढचं काय बेत आहे कामाचा तो बघते. मस्त आज मी एकटीच होते जेवायला, कारण भक्ती पण नव्हती. अभि आणि हे तर आलेच नव्हते दुकानावरून. मस्त जेवून घेतलं. सांडग्याचं कालवण, मिरची आणि आपली माझी ज्वारीची भाकरी. जेवण करून घेतलं आणि नंतर म्हटलं आता चला कडधान्य थोडेसे भिजत घालूया. आता कडधान्य मार्केटमध्ये ना थोडे महाग झालेत, म्हणजे भिजवलेले जे भेटतात ना ते. मग मी ना आपलं रोज माझे भिजत घालते, मला जे आठवण राहील ते. आणि सकाळचं आपलं कालवणाचं टेन्शन राहत नाही त्यासाठी. आता घरात आहे ना एवढे कॉकरोच झालेत ना, मी अक्षरशः 4 दिवस गावाला गेले होते. मेन म्हणजे ना गावाला जायच्या आधीच कॉकरोच झाले होते. थोडे-थोडे होते, पण गावावरून आल्यापासून एवढे काय ते किचनमध्ये कॉकरोच दिसतात ना, तर की कायच सांगू. आता ह्या स्टूलला तर एवढे कॉकरोच होते. मी जेव्हा त्याला पलटी म्हणजे असं उलटं केलं ना, तेव्हा त्याच्यातून एवढे कॉकरोच पडले. म्हणलं आता यांचा काहीतरी ना नायनाट केलंच पाहिजे, काहीतरी उपाय केला पाहिजे. आता हे ना मी कॉकरोचचं इंजेक्शन आणले. आता पहिलं मी जे आणायची ना ते ₹350 होतं काहीतरी, पण ह्यावेळेस नशीब मला आहे ना छोटं पॅकेटमध्ये भेटलं ₹100. म्हटलं चला आता, कारण ते मोठं जरी आणलं ना तर आपण एकदा यूज केलं ना की ते खराब होऊन जायचं, त्याचं परत निघतच नसायचं औषध. सगळीकडं मस्त असं औषध लावून ठेवलं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.